तोची देवाचा पुतळा अनेक नये माझ्या मला होता लांबरूपी चढले चित्त मी अंकित हमका मने झाले तोची शुद्ध पांडुरंगा करू प्रथम आज सेवेसाठी घेतलेला अभंग जगद्गुरु संत शिरोमणी श्री तुकोबरायांचा आहे. आणि मी आता असा पहिल्याच प्रयत्न करीत आहे. प्रियानगर मध्ये भक्तीची मादी सुरू झाली आणि या ठिकाणी पूर्वी सुद्धा मी थोडा भक्तिनिष्ठ होतो, पण असा मुख्य प्रवाहात नव्हतो. आता किनाऱ्याने होतो. आता या मादी आळीमध्ये मुख्य प्रवाहात आलेलो आहे. या ठिकाणी सर्व संतांच्या संगतीनं त्यांच्या प्रेरणेनं मला एक उत्साह आला. माझ्यापाशी मी वाचन खूप झालेले ज्ञानाचं भंडार आहे, पण असं व्यासपीठ मला उपलब्ध नव्हतं. म्हणून मी याच्यामध्ये काय तरबेज होऊ शकलो नाही. पण खरोखर आज साहेबाच्या वडिलांच्या पुण्याईनं मला हे व्यासपीठ मिळालेलं आहे. आणि श्री कोंडीराम बाजीरावजी गीते तळणीकर यांची आज पुण्यतिथी आहे. आणि त्यांच्या पोटी एकूण ते जन्मलेले से आपले श्रीराम गीते साहेब आहेत. ते उर्मिलाबाई आम्हाला प्रवाहात आणल्या मुख्य प्रवाहात. आणि काय या संत संप्रदायाच्या मुख्य प्रवाहात आलो. याच्या अनेक जणांची प्रेरणा आहे. कमी जास्त कोणाची असेल, इंद्रजित मुंडे साहेब आहेत, गीते साहेब आहेत, सगळे वारकरी समाज गुरुजी आहेत, तिथे गुरुजी सदाले मुंडे सगळेच आहेत. ही मांडी आलीच आहे. हे नागरवंडे साहेब आहेत. खरं तर ह्यांनीच बूड लावलेलं आहे आणि भजनाचं.
अरे भजन म्हणजे भक्ती, भजने म्हणजे भक्ती करणे, दुसरं काय त्यात भक्ती म्हणायचं. भक्ती असे अनेक प्रकारची असते. या प्रस्तुत सेवेसाठी घेतलेल्या अभंगामध्ये भक्तीची महिमा सांगितलेली आहे आणि तुकाराम महाराजांनी. आणि तत्पूर्वी मला हे सांगायचं आहे, खरोखर या ठिकाणी गीते साहेबांनी आणि त्यांच्या या सगळ्या मानवी आईनं एक नवीन आनंद सुरू केलेला आहे आणि देवभक्तीच्या मार्गामध्ये लावलेला. आणि यालाच म्हणजे ज्याने भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा. आणि भक्तीचा जिव्हाळा म्हणजे ओलावा, ओलावा ज्याला भक्तीचा ओलावा पाहिजे त्याला. आणि अशा प्रकारे भक्ती, मग भक्ती कशासाठी करायची? भक्ती कशा ईश्वराची प्राप्ती करायसाठी करायची. भक्ती काय नुसते भाकरी खाण्यासाठी नाही करायची, देवाला प्राप्त करून घ्यायसाठी भक्ती करायची. आणि अशा प्रकारे आपल्या हिंदू पुराणामध्ये भक्तीचे 9 प्रकार सांगितलेले, त्याला 9विध भक्ती म्हणतात. श्रवणम, कीर्तनम, विष्णू श्रवणम, पाद सेवनम, अर्चनम, वंदनम, दास्यम, सख्यात्म निवेदनम. हे अशा प्रकारची 9विध भक्ती आहे. आणि या भक्तीच्या डोहामध्ये आम्ही बुडून गेलो. आणि अशा प्रकारची भक्ती कोणी कोणी केली? अशा विष्णू स्मरणम परिशीद भवद वैयासकी कीर्तने प्रल्हाद स्मरणे तथांगिनी भजने लक्ष्मी प्रथु पूजने आक्रूर स्वात्मनिवेदने कपी अस्त सख्य अर्जुने सर्व आत्मनिवेदने बलिर्भूत कृष्णात्म परेश परम. यांनी भक्ती केली हे 9 म्हणून. अरे भगवंताची भक्ती केल्यानंतर सगळं प्राप्त होतं. माणूस म्हणताला देव नाही, देव नाही. अरे देव कसं नाही? देव आहे, देव आहे जवळ आम्हा अंतर बाहेर. जवळी आम्हा अंतर बाहेर, मध्ये बी आहेत बाहेर बी आहे. सर्व सगुण आणि निर्गुण दोन्ही रूप आहे. मधलं रूप हे निर्गुण रूप आहे. आता हरी बाहेर हरी मी सांगितलं तुम्हाला, देव आहे, देव आहे जवळी आम्हा अंतर आहे. आता साहेबाचे वडील वयाच्या 75व्या वर्षी वैकुंठवासी झाले. ते वैकुंठवासी झाले म्हणावं बघा, स्वर्गवासी नाही. स्वर्गातलं पुण्य क्षीण होऊन पुन्हा जन्म मरणाच्या फेऱ्यात आला. वैकुंठामध्ये कायम मोक्ष असतो. आणि हे आज आपण नंतर देह गेला, देहाचं काय नाही. देह जाईला जाईला काळा खाईला पडित ना कळे या दगडा. हत्ती घोडे काय वारा असा आहे. कशा पाहिजे? अरे देह जाऊ द्या, देह सगळा पृथ्वीचा असतो. त्याच्यामध्ये सगळे वायू, सगळे प्रकारचे पंचमहाभूताचे गेल्यानं फक्त पृथ्वीचे जे तत्व असतात तेवढेच शिल्लक राहतात.
ते आपण पृथ्वीला पुन्हा दान करतो, पण त्यांचा आत्मा किंवा विदेह आत्मा तुझा फिरेस भोवती, आपल्या एकुलता एक पुत्राच्या भोवती फिरत असेल. म्हणून हे भक्तीचा जिव्हाळा त्यांनी जाणला. खरोखर आपल्या वडिलाची पुण्यतिथी करू लागले, म्हणून ते दैवाचा पुतळा म्हणतात त्याला. जाणे भक्ती आणि हे बघा, तुम्ही सगळे भाविक भक्त मृदंगाचार्य हे सर्वजण, सर्वांनी श्रोते यांनी जरी माझ्या काही त्याचं प्रत्यक्ष झाली चूक तर स्पष्ट मला सांगा, मला त्याचा राग येणार नाही. आलं लक्षात? जर मी चुकीचं सांगत असेल आणि त्याच्यात योग्य तुम्ही परत सांगितलं मला तर बिलकुल वाईट वाटणार नाही. कारण मी अशा व्यासपीठावर आहे जिथं काम, क्रोध, लोभ, मोह हे सगळे त्यागून टाकलेले असतात. अशा व्यासपीठावर मी उभा आहे, त्याच्यामुळे मला काही क्रोध येणार नाही. असं तसं म्हणून पहिल्यांदा तुम्हाला अशी विनंती करतो, माझी काही जे सांगण्यात चूक झाली तर मला तुम्ही सगळ्यांनी पोटात घ्यावा अशी मी नम्र विनंती करतो. अहो दैव म्हणजे काय हो? आपण सहज बोलताना म्हणतो माझ्या दैवातच होतं, काय करा म्हणतो का? दैव म्हणजे भाग्य, नशीब, प्रारब्ध, अदृष्ट, त्याला अनेक नाव आहे. तुम्ही वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये पूर्वजन्मात केलेले जे असतात ते अदृष्ट असतात. ते म्हणतात सर्व सुकृताचे फळ मिळाही अक्षय मागीन पांडुरंगा. कोणत्या सुकृताचे आता चालू ह्याच्यातले नाही, पूर्वीचं अशा प्रकारे हे दैव असतं. म्हणून तो जे भक्तीचा जिव्हाळा ज्याच्याजवळ आहे, भक्तीचा मुलावा आहे, तो खरंच दैवाचा पुतळा आहे. मला दुसऱ्याची गरज नाही म्हणले तुकाराम महाराजांनी. माझ्या मनाला दुसरं काही आवडत नाही. आणि दुसऱ्या चरणात म्हणले ते म्हणले अनेक नावडे माझे मला
भक्तीचा मळा भक्तीची मांडी आहे. ज्ञानेश्वर माऊलीने सुद्धा भक्तीची मांडी आहे. आपण पसायदानामध्ये म्हणतोच ना हमेशा. तर या ठिकाणी ठीक आहे, आमच्याजवळ जे संत आहे आमच्या सभोवताली हे जे ज्यांना भक्तीचा जिव्हाळा आहे ते त्या श्रेणीचे नसतील. तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर माऊली, संत एकनाथ महाराज या श्रेणीचे नसतील, पण त्या रांगेमधले आहेत. त्यांची श्रेणी कुठं बी असेल आमच्या संतांची. म्हणून या संतांच्या संगतीने मला जे मार्ग सापडला भक्तीचा, म्हणून संतांचे संगती मनोमार्गगती कळावा श्रीपती येणे पंथे. या मार्गाने या संतांचे संगती
हे ज्ञान पैगा बडवे जरी मनी अथी आणावे तरी संताया बजावे सर्व शेती. संता भजा माऊली म्हणतात संताला भजा कशासाठी ते ज्ञानाचा कुरुटा ते सेवा हा दारवंता स्वाधीन करी सुवटा ओळंगोनी. ते म्हणते ज्ञानाचं घर आहे संत म्हणजे पण तिथं सेवा हंबर नाही. ते तू स्वाधीन कर म्हणले ते उमरा ओलांड म्हणले ओलांडून जा माऊली म्हणतात तरी तनु मने जीवे चरणाशी लागावे अगरवताला करावे. दास्य सकल दास्य त्यांचं दास्य करा म्हणा संताचं म्हणून अपेक्षिले ते आपुले ते सांगती पुढशिले ते व मन होय प्रबोधले अंतकरण प्रबोधले संकल्पान हे. अंतकरण प्रबोध होतो संताच्या संख्येनं असं प्रत्यक्ष ज्ञानेश्वर माऊली सांगतात. ते ज्ञानाचं घर आहे संत म्हणून तुमच्या संत उदार कुठलाही कंजूसपणा नाही उदार आहे ते. असे जसं आपला कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर भक्त करुणा करत ज्ञानाबाई तसे संत सगळे उदार असतात. तिथं हे तुकाराम महाराजच म्हणतात तुका म्हणे पोते देवे भरील न हे रीते रीत होत नाही म्हणते ते कधी देवाने भरले पण पोत ते ज्ञानाचं पोत देवाने भरलेलं आहे ते कधी रिकाम होणार नाही. अशा प्रकारे संतांनी किती वाटलं तरी कमी होत नाही. तरी आपण भक्ती जरी करायची कुठल्याही मार्गाने जरी तर भक्तीच्या पाठीमध्ये ज्ञान अभिमान किंवा अहंकार नसला पाहिजे. भक्तीचा भक्ती
मागं प्रेम असलं पाहिजे. प्रेमाशिवाय भक्ती उपयोग नाही, भक्ती प्रेमाशिवाय होत नाही. आणि भक्तीचा मी फार भक्त आहे म्हणून असा अहंकार बी नसला पाहिजे. मला असाच अर्जुनाची ही सख्य भक्ती होती, सख्य भक्ती श्रीकृष्णाची. ही सख्य 9विधापैकीच ही सख्य भक्ती आहे. मग अर्जुनाला असं वाटलं की माझा इतका श्रेष्ठ भक्त कुणीच नाही म्हणजे कृष्णाचं. मग देव आहे तो, त्याला काय माहित नाही. त्यांनी ओळखीला अर्जुनाला अहंकार आला नाही. त्याला घेऊन गेले यमुना तीरावर फिरायला भगवान श्रीकृष्ण. अर्जुनाला तिथे गेल्यानंतर अर्जुनाने पाहिला एक साधू भगवे कपडे, जटा वाढलेला, गळ्यात सगळ्या ह्याच्या रुद्राक्षाच्या भस्म लावलेली सगळे मात्र हे सगळं पूर्ण साधू संन्यासाचा वेश होता. आणि गवत वाळलेलं गवत खात होता. ते ओलं गवत सुद्धा खात नव्हतं. त्याचं तत्व होतं ते ओलं गवत खाणे सजीव असतं ना. झाडं सुद्धा सजीव आहेत, ते निर्जीव नाही. मग ओलं गवत खाल्ल्यावर हिंसा होते म्हणून वाळलेलं गवत खात होतं. मग अर्जुनाने शंका विचारली, भगवंता हे म्हणला साधू वगैरे सगळा साधूचा वेसेल तलवार आहे कमराला आणि हे तर हिंसा होईल म्हणून वाळलेलं गवत खायला म्हणले. आणि ह्याला तलवार आहे तर हिंसेचं म्हणजे शस्त्र आहे म्हणले हिंसा करायची. हे तलवार कशाला लागते म्हणले. हे तलवार घेऊन मला आश्चर्य म्हणले. म्हणजे अर्जुना तूच जाऊन विचारणं म्हणले. तू जाऊन विचार, ते सांगतो म्हणले. मग अर्जुन गेले विनम्रपणे म्हणले साधूला, साधू महाराज मी असं आहे. त्यांचं दर्शन घेतलं. म्हणले तुम्ही वाळलेलं गवत खाता म्हणजे हिंसा होऊ नये, एवढे संन्यासी आहेत. पण हिंसा करण्याचं शस्त्र तुमच्याजवळ कशासाठी? हे म्हणले मारायसाठी. अर्जुन म्हणला कुणाला मारायचं म्हणलं. हे नाही, 4 जणांना मारायचं म्हणलं. कुणाला मारायचं? मला पहिल्या अर्जुनाला मारणार. अरे म्हणले का? अरे त्याचा इतकं दुस्साहस. 24 तास नारायण 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 अहर्निश माझ्या देवाला फेट झोप येऊ देत नाही म्हणले. तो एवढं दुस्साहस म्हणले, झोप येते म्हणून त्याला मारायचं म्हणले. मग दुसरा कोणाला मारायचं म्हणले? ते प्रल्हादाला मारायचं म्हणले. प्रल्हादाला कशासाठी मारायचं म्हणले? अरे माझ्या देवाला म्हणले त्यानं स्फटिकाच्या खांबातून फोडून या एवढं कष्ट करायला लावलं म्हणले तरी म्हणून त्याला मारायचं. आणि तिसरं कोणाला मारायचे? तिसरं म्हणले त्या द्रौपदीला मारायचं म्हणले. कशामुळे मारायचं म्हणले? अरे म्हणले माझा देव जेवत असताना धावा केला. देवाने अर्धा घास तोंडात घातला, अर्धा खाली ठेवला. गरुडाच्या पुढे त्याला जेवण करून दिले नाही द्रौपदीने म्हणले. तिला मारायचं म्हणले दत्ताद्वारीला. आणि चौथा कोण म्हणले? चौथा कोण आहे म्हणले? चौथा अर्जुन आहे. त्या अर्जुनाला मारायचं. आम्ही अर्जुन समोर प्रश्न विचारा, अर्जुनाला मारायचं त्याला का मारायचं म्हणले? अरे ते म्हणला मागा बसला आणि माझ्या देवाला सारथी केला म्हणला, गाडीवान देव केला म्हणला. माझा गाडीवान असतो का म्हणला? घडी केलं म्हणला ते. हो का नवल तया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे, ते सारथ्य पार्थाचे करी तू असे. पायकू पाठीशी घातला आपण पुरा राहिला, ते तपांच जन्म आसुरावल्या. म्हणून भक्तीचा जास्त करून येऊ द्यायला नको. अशा प्रकारे ते जन्म मरणाचे फेरे जे असतात हे सद्गुरू शिवाय आपल्याला ते ज्ञान मिळत नाही. सद्गुरू शिवाय ज्ञान सुटत नाही. मला बरेच या ठिकाणी अनेक सद्गुरू मिळाले, प्राप्त झाले. हे सद्गुरू
इथं 2-3 आहे सद्गुरू मुंडे साहेब आहेत, किते साहेब आहेत, सकाळे चिलके सर आहेत आणि तिकडं बाहेर खेळणारा गुरु आहे आमचा शुकाचार्यासारखा कुंकड मी हेटतो. त्याला ज्ञान खूप आहे पण त्याची बोध नाही, त्याचा वापर कुठं करावा कळत नाही. पण त्याच्याकडून प्राप्त जसं काही परीक्षितानं शुकाचार्याकडून प्राप्त करून घेतलं त्या शास्त्रामध्ये तसं आम्ही त्याला शुकाचार्याकडून त्याच्याकडून ज्ञान प्राप्त करून घेतो. हे बाकीचं ताक सांगून देतात मंथुनी नवनीता अनंता. अशा प्रकारे मंथून म्हणजे लोणी सार कुणी काही जरी सांगितलं तरी आम्ही ते गुरु आहे आमचा. मंथुनी नवनीता पंढरीची वारी करण्याची परंपरा अनेक त्यांच्या पिढ्यापासून होती. म्हणून पुढे तुकाराम महाराज सुद्धा पंढरीची वारी करीत होते. पंढरीला गेल्यानंतर आता तपशीलवार सांगत नाही मी, अनेक रस्त्यात सांगायचं मला पुन्हा तुम्हाला कंटाळा आहे जेवणाचं. तर ते तिथे गेल्यानंतर संताला ज्ञानी संताला ज्याला विज्ञान समाज अर्थ शिक्षण वाचन सगळं एकत्र असलं विज्ञान निष्ठ होते तुकाराम महाराज. कोणत्या विज्ञान शाळेत गेले होते का ते? तिकडे हाताला डोंगरावर कुठलं भावानुसंशोधन केंद्र आहे का? नाही. ते कसं प्राप्त झालं त्यांना? विज्ञान निष्ठ होते म्हणून त्यांची वाणी अभंग आहे, आज बी अभंग आहे, जी भंग पाहू शकत नाही अशी तुकाराम महाराजांची वाणी आहे. आणि हे वाणी अशा प्रकारे ते तुकाराम महाराजाला पांडुरंगाने विचारणारे, तुकारामा तू नेहमी येतो दरवेळेला येतोस म्हणजे आणि काय मागतच नाही म्हणजे? नाही म्हणजे देवा आमच्या अनेक पिढ्यापासून कुणी काही मागितलं नाही म्हणजे, आणि मी जर मागितलं आमच्या सगळ्या मागायचं झाला डाग लागला आमच्या पिढीचं म्हणजे कुटुंबाचं खानदानीला. नाही नको म्हणजे काय नाही गेलं म्हणजे काहीतरी मागत म्हणजे हा नाही म्हणजे काही नको देवा. Yeah.
असला तर मला त्याची काय आवश्यकता नाही म्हणजे ते पंडिता खंडाची मला गरज नाही म्हणजे मला कोण पाहिजे म्हणजे त्याचं नामरूपी जळले चित्त त्याचा दास मी अंकित कोणाचा अंकित होईल म्हणजे नामरूपी ज्याचं चित्त दडलेलं आहे त्याचा मी दास होईल आणि हेच तुकाराम महाराजांनी सुद्धा पांडुरंगाला म्हणले देवते जाते चित्ती जाती घडावी संगती मला झाली पाहिजे म्हणजे दुसरीची काही गरज नाही त्याच्या हृदयामध्ये चित्तामध्ये देवाने स्थान केलेले नामरूपे जडले चित्त नामरूपी जडले चित्त नामरूपी जडले चित्त नामरूपी जडले चित्त नामरूपी भक्ती कशी महिमा जेवढी भक्तीचा महिमा फार तुम्हाला माहिती गीते साहेबाला माहिती मुंडे साहेबाला माहिती भक्ती पाशी यश कीर्ती भक्ती पाशी शांती विरक्ती भक्ती पाशी ब्रह्मस्थिती नित्य वर्तते स्वानंदे सर्व कर्मे तेची भक्ती हनुमंतात सप्रेम नांदे म्हणजे हनुमंतामध्ये ही भक्ती होती दास्य भक्ती होती या नवविधा भक्तीपैकी दास्य भक्ती हनुमंताने अत्यंत प्रामाणिकपणे प्रभू रामचंद्राचं श्रीरामाचे हृदयस्थ हनुमान जाणे भगवत भक्त हनुमानाचे रद्गत श्रीराम जाणे स्वयंमत अशा प्रकारे ते रामाच्या मनामध्ये साठवले दोघं एकमेकाच्या देवा अशा प्रकारच्या देवा भक्ताचे अगम्यपणा श्रुतीशास्त्राला कळते एकत्र आलिंगन प्रभू रामचंद्र प्रत्येक गोष्ट हनुमंताला विचारतात त्यांचा एवढा विश्वास होता
अशा प्रकारे हनुमंताची दास्य भक्ती होती आणि त्यांनी पूर्णपणे ती सर्व पाडलेली आहे, पूर्ण पाडलेली आहे. शुकाचार्यानं परीक्षित राजाला कीर्तन सांगितलं, त्यांनी कीर्तन भक्ती झाली. 7 दिवसात कीर्तन श्रवणं कीर्तन विष्णू स्मरणं, विष्णूचं स्मरण झालं. पादसेवनम, अर्चन वंदनम, अर्चना लक्ष्मी पृथू यांनी त्याची पूजा केली. पृथू पूजनम आणि हे अक्रूरांनी स्वात्म निवेदन केलं. ते उद्धवाला भगवान श्रीकृष्णाने उपदेश करताना सांगितलं, प्रत्येक वेळेस तुम्ही गुरुला विचारा. बघा ज्ञानेश्वरीच्या 4थ्या अध्यायामध्ये तुमचं आहे की त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं तत्विधी प्रणिपातेन तत्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेशन्ति ते ज्ञान कर्म तत्वदर्शन. असं हे सगळे सांगतात म्हणजे गुरु सांगतात हे ज्ञान आणि हे असं ते ज्ञान तुम्ही ज्ञान प्राप्त करून घेतलेलं आहे. म्हणून ते शुकाचार्याला गुरु करून परीक्षितांना त्या 7 दिवसाच्या कालावधीत ऐकून घेतलं. अरे शुकाचार्याला हे परीक्षित राजाला काय घडत होते, त्या शम्यक ऋषीचा मुलगा सरंगी तो शाप परत घ्यायला लागला होता. परीक्षित राजा मान्य करायला आहे ते नाही म्हणजे एकदा संपला मला